नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझं नाव मयूर भोयर. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा दिवस फार हर्षानंदाचा आहे. वी आर रिअली ग्रेटफुल अँड वी आर ग्लॅड की आज आमचा जो विद्यार्थी आहे ज्याने कंपनी प्लेसमेंट ट्रेनिंग आपल्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये घेतलं होतं आणि तो इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा जरी असला तरी जे आता एक प्रकारे आपण म्हणू शकतो की रिसेशन हा जो शब्द फारसा चालू आहे की नंबर ऑफ वॅकन्सीज फार कमी होत चाललेले आहे IT सेक्टरमध्ये किंवा फ्रेशरला जॉब मिळत नाही असं ज्या विद्यार्थ्यांना वाटतं त्यांच्यासाठी खरंच एक ॲडमायरेबल गोष्ट असेल. कारण आमचा जो एक विद्यार्थी आहे कंपनी प्लेसमेंट ट्रेनिंगचा तो SCL टेक्नॉलॉजीजमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून जॉईन झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज तो आपल्यासोबत आहे. त्याचं नाव आहे प्रणव अमृते आणि मी त्याला आज इन्व्हाइट करतो की त्याचा जो एक्सपिरियन्स होता, त्यांनी कशा प्रकारे प्रिपरेशन केलेली होती, त्याला कसं गायडन्स मिळालेलं आहे किंवा त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, तो सध्या काय करतो आहे, या सगळ्या गोष्टींची सविस्तर तो माहिती देईल. तर प्रणव, प्लीज कम. सगळ्या विद्यार्थी मित्रांना तुझा चेहरा दिसू दे. तर हा आमचा कंपनी प्लेसमेंट ट्रेनिंगचा विद्यार्थी प्रणव. आज तो SCL टेक्नॉलॉजीमध्ये जॉब करतो आहे एक चांगला सॅलरी पॅकेजवर. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे कुठलाही एक्सपिरियन्स नसताना ॲज अ फ्रेशर म्हणून त्याने त्याचे टेक्निकल आणि ॲनॉलॉजिकल ॲप्टी या सगळ्या स्किल्स इम्प्रूव्ह करून तो या पोझिशनवर आलेला आहे. तर प्रणव, सगळ्यात पहिले तर तुझं खरंच मनापासून अभिनंदन. थँक्यू सर. आणि प्रणव, सगळे विद्यार्थी मित्र हे ॲक्च्युली कुठे ना कुठे फायनल इयरला आहेत, थर्ड इयरला आहेत किंवा जे पासआउट झालेले आहेत परंतु एक्सपिरियन्स त्यांना व्यवस्थित नाही आहे, ते प्रिपरेशन करत आहे. त्या विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी आज मला तुझ्याकडून आउटपुट्स पाहिजे आहे की या विद्यार्थ्यांना काही ना काही त्याची हेल्प होईल. तर सगळ्यात पहिले तुझं बॅकग्राऊंड काय आहे मला सांग. म्हणजे तुझे आई वडील काय करतात, तुझं कसं बॅकग्राऊंड आहे त्याच्याबद्दल माहिती दे सगळ्यांना. तर माझे वडील जे आहेत ते एका प्रायव्हेट कंपनी म्हणजे कोळशाची कंपनी आहे त्याच्यामध्ये जॉब करतात आणि माझी आई एक गृहिणी आहे. ओके. आणि माझं म्हणजे फायनान्शियल कंडिशन इतकी चांगली नव्हती म्हणून तिथं पुणे वगैरे चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेईल इतका फीसचं माझे फॅमिली उचलू शकेल इतका माझा बॅकग्राऊंड नव्हता. त्यामुळे मी एका लो टियरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि त्यानंतर जेव्हा जसं फर्स्ट इयर चालू झालं की मग लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये मग सगळ्यांचे क्लासेस वगैरे कसे झाले, जसं ऑफलाईन टू ऑनलाईन स्विच करणं सर्वांसाठी एक आमच्यासाठी पण नवीन होतं. तेव्हा एज्युकेशन थोडंसं ठप्प झाल्यासारखं झालं होतं आमच्यासाठी. पण ऑनलाईन काही क्लासेस केले. नंतर मग जसं कॉलेज सुरुवात झाली तसं एक सर्वांमधून माहीत झालं की प्रोसेस कशी असते हायरिंगची वगैरे. तर सगळ्यात पहिला जो फेज येतो ॲप्टिट्यूडचा, तेव्हा मला समजून गेलं की आपल्याला ॲप्टी, रिझनिंग आणि बाकी अदर पण शिकायला लागेल. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिले क्लासेस जॉईन केले आपल्या इथे. आणि तो एक माझ्यासाठी एक चांगला फेज ठरला. कारण म्हणजे त्याच्यामध्ये मी टेक्निकल तर सोबत करतच होतो. जेव्हा कम्प्युटर प्रोग्रामिंग चालू केली, सर्वात पहिले प्रोग्रामिंग जसा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट असते ॲज अ कम्प्युटर इंजिनियर, सॉफ्टवेअर डेव्हलपर. सर्व कंपनीज त्यांना पाहिजे असते की हार्डकोर कोडर्स पाहिजे. त्यासोबत पण एक सर्व मास हायरिंगच्या दरम्यान जी प्रोसेस येते त्यांना शॉर्ट लिस्टिंगसाठी ॲप्टी सर्वात इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तर ते एक माझी इथून झाली, चांगल्याने झाली. आणि त्यानंतर सोबत जे मॉक इंटरव्ह्यूज झाले ते गेम चेंजर ठरले. कारण जेव्हा माझा इंटरव्ह्यू होता त्याच्यात मी जस्ट एका हप्त्या अगोदर मी मॉक इंटरव्ह्यू दिला होता. तर त्यानं माझा एक कॉन्फिडन्स आणखी नेक्स्ट लेवलवर होता की मला माहित होतं की माझा बॉडी लँग्वेज कशी आहे. कारण मला जे रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओज मिळाले, रेकॉर्डेड व्हिडिओ मिळाले माझ्या इंटरव्ह्यूजचे, ते इंटरव्ह्यूचे लेक्चर म्हणजे माझे व्हिडिओ बघितल्यानंतर मला लक्षात आलं की मी चुकत कुठे आहो, माझी बॉडी लँग्वेज कशी आहे इंटरव्ह्यू देताना. तर त्या थोड्या गोष्टी मी लक्षात घेतल्या आणि इंटरव्ह्यूला समोर गेलो. हा एक खूप चांगला पॉईंट प्रणवने इथे सांगितलेला आहे की मॉक इंटरव्ह्यूजला पण आपण तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे जेवढं आपण प्रिपरेशन करत असतो. जसे यांनी सांगितलं की इथे कोचिंग क्लासेसमध्ये एका सरांनी मॉक इंटरव्ह्यूज कंडक्ट केलेले होते आणि त्यानंतर त्याची व्हिडिओ रेकॉर्ड केली गेली होती आणि त्या व्हिडिओ रेकॉर्डेड या सगळ्यांना पर्सनली शेअर करण्यात आल्या होत्या. आणि यांचे जे प्रॉब्लेम्स आहे, लूपहोल्स आहे, यांच्यात काय चांगल्या गोष्टी आणि काय वाईट गोष्टी आहे याचं गायडन्स करण्यात आलं. आणि तशा हिशोबाने प्रणवने स्वतःला इम्प्रूव्ह केलं. तर मॉक इंटरव्ह्यूज हा खूप मोठा गेम चेंजर राहिला असं त्याने त्याच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे. तर मला आणखी प्रणव असं विचारायचं आहे की तू कुठल्या इयरचा पासआउट आहे? मी 2023चा पासआउट. 2023 म्हणजे तू फ्रेशर आहे.
हे HCL टेक्नॉलॉजीची सिलेक्शन प्रोसेस कशी होती, तू नंबर ऑफ पार्टिसिपंट्स किती होते आणि कशा प्रकारे तू एक एक राऊंड क्रॅक करत गेला त्याच्याबद्दल सगळ्यांना सांग. तर सर्वात पहिले मी जेव्हा 7th सेमला आलो होतो तेव्हाच मी जॉब सर्च करणं खूप चालू केले होते, कारण मला त्या टाइमला असं वाटलं की मी प्रिपेअर्ड आहो, मी चांगला समोर जाऊ शकतो. म्हणजे तू प्रिपरेशन कुठल्या इयर पासून स्टार्ट केलेली होती? मी प्रिपरेशन 3rd इयर पासूनच चालू केली. 3rd इयर पासून चालू केली. हा, तर 5th सेम पासूनच मी प्रिपरेशन चालू केली होती. ओके. तर त्याच्यानंतर जेव्हा मी 7th सेमला आलो तेव्हा मला लक्षात आहे की 11 जानेवारीला मी नोटिफिकेशन बघितली होती HCLची लिंक्डइन थ्रू. तर मला जसं गायडन्स मिळालं होतं, क्लासेसमध्ये खूप सारे वेबिनार्स झाले होते की जॉब फाइंड कसे करायचे, जॉब सर्च कसे करायचे लिंक्डइन वरून. तर मी ती प्रोसेस चालू ठेवली होती की जॉब फाइंड करायची, कंपनीच्या पेजेसला कशी फॉलो करायची, अप्रोच कसा करायचा HRला वगैरे. तर ती एक मी प्रोसेस कंटिन्यू फॉलो करत होतो. तेव्हा मला एक नोटिफिकेशन दिसली की HCL हायरिंग फॉर ग्रॅज्युएट इंजिनियर्स. ओके. तर तेव्हा मी तिथून अप्लाय केलं. 11 जानेवारी 2023ला मी अप्लाय केलं होतं. तर त्याच्यानंतर मला तिथून लवकर त्यांचा रिप्लाय आला नाही, तर मी थोडा डिमोटिवेटेड होतो. पण त्याच्यानंतर मग कंटिन्युअसली अप्लाय वगैरे करणं चालूच होतं बाकीच्या कंपनीजला पण. नंतर माझा एप्रिल महिन्याच्या 24 तारखेला 2023लाच मला असेसमेंट आली. असेसमेंट मी क्लिअर केली. असेसमेंट नंतर लगेच मला मे महिन्यामध्ये 5 तारखेला मला इंटरव्ह्यू आला, टेक्निकल इंटरव्ह्यू. टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये असं एकदम हाय लेवलची क्वेश्चनिंग नव्हती, खूप छान आणि बेसिक क्वेश्चनिंग झाली त्याच्यामध्ये. आणि जे HR होते ते खूप फ्रेंडली होते. त्यांनी असं मला एकदम पहिले जसं इंटरव्ह्यू माझा चालू झाला त्यांनी पहिले मला कम्फर्टेबल करून दिलं की माझ्याबद्दल थोडंसं विचारलं त्यांनी, काय कराय, तू जेवला का वगैरे, असे एक नॉर्मल त्यांनी कम्फर्टेबल करायसाठी मला क्वेश्चनिंग केली. आणि मग तिथून माझा इंटरव्ह्यू चालू झाला. तर इंटरव्ह्यू करताना गायडन्स मला चांगलं मिळालं होतं इंटरव्ह्यूचं, की आपला इंटरव्ह्यू आपण कसा समोर न्यायचा, आपले स्ट्रॉंग पॉईंट्स कसे मांडायचे सगळ्यात पहिले, म्हणजे आपला त्या इंटरव्ह्यू मॅक्झिमम टाइम त्या गोष्टीवर चालला पाहिजे म्हणून. मी त्या हिशोबानं माझा इंटरव्ह्यू दिला. आणि लगेच नंतर मग मला तो टेक्निकल इंटरव्ह्यू क्रॅक झाल्यानंतर HR इंटरव्ह्यूचा कॉल आला. आणि तिथूनच मग मी 10 मेला माझा HR इंटरव्ह्यू झाला होता. HR इंटरव्ह्यू एकदम सिम्पल गेला, इतका काही नाही. जर माझं कम्युनिकेशन तिथं खूप कॉन्फिडेंट होतं तर HRला पण तितकं मी समजून गेलो की आपला इंटरव्ह्यू क्रॅक होईल म्हणून, कारण त्यांची जी बॉडी लँग्वेज होती आणि त्यांची जी बोलण्याची टोनिंग होती माझ्यावरून ती खूप पॉझिटिव्ह होती. तर मला एक अंदाज लागला होता की आपला इंटरव्ह्यू क्रॅक होईल म्हणून. नंतर मग त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो थोडासा एक लांब गॅप पडला होता. ओके. तर त्यानंतर मग आमचे फायनल इयर्सचे पेपर आले 8 सेमिस्टरचे, तर त्यामध्ये एक थोडासा वेळ गेला. त्यानंतर मला 21 जून 2023ला मला HCL कडून मेल आला की यू आर सिलेक्टेड फॉर ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग पोझिशन. म्हणजे 11 जून 2023ला तू अप्लाय केलं? 11 जानेवारीला. आणि काही दिवसांनी तुझी सिलेक्शन प्रोसेसचे राऊंड झाले आणि त्यानंतर बरेच महिने गेल्यानंतर तुला जून महिन्यामध्ये तुला सिलेक्शन किंवा जॉईनिंगचं तुला ईमेल आलेला? ओके. ओके. आणि त्याच्यानंतर जेव्हा सिलेक्शनचा मेल आला त्याच्यानंतर मग माझी प्री ऑन बोर्ड कनेक्ट म्हणून आता या वर्षीपासून HCLने थोडी त्यांची रिक्रुटमेंटची जी पद्धत आहे ती चेंज केली आहे. अच्छा. ओके. पहिले जशी होती त्याच्यापेक्षा थोडी यावर्षी डिफरंट हायरिंग चालू आहे. तर त्यांनी कसं केलं आहे की पहिले प्री ऑन एक कनेक्ट म्हणून मीटिंग घेतली सर्व फ्रेशर्सची. त्याच्यामध्ये जवळपास आम्ही 250 ते 300 फ्रेशर्स होतो त्या मीटिंगला कनेक्टेड सर्व. त्यांनी सांगितलं की समोर प्रोग्राम कसा चालणार आहे म्हणून. त्यांनी मग आम्हाला सांगितलं की तुमची 2 महिने प्री ऑन बोर्डिंग ट्रेनिंग होईल. प्री ऑन बोर्डिंग मध्ये सर्वांना, आता मी ऍज अ डेव्हलपर प्रोफाईलसाठी सिलेक्ट झालो, माझं बॅकग्राऊंड कम्प्युटर इंजिनिअरिंगचं आहे, तर मला टेक्निकल प्रोफाईलसाठी त्यांनी शॉर्टलिस्ट केलं होतं. ओके. पण नंतर मग त्यांनी सर्वांना डोमेन त्यांचे जे टेक्निकल ट्रॅक्स आहे ते टेक्निकल ट्रॅक त्यांनी डिस्ट्रीब्यूट करून दिले. तर मला जावा ट्रॅक आला होता. तर माझी जावा ट्रॅकवर ट्रेनिंग चालू झाली, प्री ऑन बोर्डिंग ट्रेनिंग ऑनलाईन मोडमध्ये. त्यांचे ट्रेनर्स होते, त्यांनी आम्हाला ट्रेन केलं 2 महिने. 15 जुलै ते 1 सप्टेंबर माझी ट्रेनिंग चालली. ओके. आणि 23 सप्टेंबरला माझा त्या ट्रेनिंगच्या बेसिसवर एक पुन्हा असेसमेंट झाली. त्या असेसमेंट क्रॅक करायसाठी मला 3 चान्स दिले गेले होते. म्हणजे जर मी त्या 3 चान्स पैकी जर असेसमेंट क्लिअर केली तर मला जॉईनिंग मिळेल. आणि जर मी क्रॅक करू शकलो नाही 3 अटेम्प्ट मध्ये तर मग मला तिथून माझं कॅन्डिडेटचं रद्द होईल. ओके. तर लकीली आणि वर्क करून, कारण माझं जावा प्रोग्रामिंग पहिल्यापासून थोडं मी फॅमिलियर होतो, तर माझा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होऊन गेली. त्याच्यानंतर माझं BGV झालं, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. आणि त्याच्यानंतर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनच्या लगेच 2 दिवसात कम्प्लीट होऊन गेलं ते. आणि मग त्यानंतर मला जॉईनिंग लेटर आलं, ऑफर लेटर आणि त्याच्यामध्ये जॉईनिंग डेट. आणि एक HCLचं मला चांगलं वाटलं की त्यांनी म्हणजे मला नियरेस्ट लोकेशन देतात कॅन्डिडेट,
मॅक्झिममचा. मी आता नागपूर लोकेशनचं म्हणजे माझं जे आता सध्याचं राहणं आहे पप्पाच्या वडिलांच्या जॉबमुळे ते नागपूरच्या जवळ आहे उमरेडला. तर मी ऍड्रेस तिथला टाकला होता, करंट ऍड्रेस. तर त्यांनी मला नियरेस्ट लोकेशन प्रोव्हाइड करून दिलं, जे नागपूर लोकेशन आहे. अरे वा, फारच छान. आणि प्रणव, ही जे तुझी जर्नी झाली म्हणजे एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये वडील काम करत असताना त्या बॅकग्राऊंडमधून येणं, एक रुरल लोकेशनमध्ये एज्युकेशन घेणं, कोविडमध्ये तुझी वेल प्रिपेअर्ड तू राहिला नाही, त्यानंतर सेल्फ प्रिपरेशन आणि कोचिंग क्लासेसच्या असिस्टन्सनी तू कुठे ना कुठे इथपर्यंत आला आणि आज HCL टेक्नॉलॉजीजमध्ये जॉब करतोय ॲज अ डेव्हलपर. हे जे विद्यार्थी आहेत आपले, जे आता प्रिपरेशन करत आहे पण कुठे ना कुठे त्यांना यश मिळत नाही आहे, तर त्यांना एक थोडीशी लीड किंवा गायडन्स जर तू सांगू शकशील की कशा प्रकारे त्यांनी आता पुढे जायला पाहिजे, तर डेफिनेटली इट विल हेल्प देम. तर प्रत्येक कंपनीचं जे हायरिंगची प्रोसेस आहे ती जवळपास सेमच असते. ॲप्टिट्यूड, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि नंतर HR इंटरव्ह्यू. हे तिन्ही जे इनपुट्स आहेत हायरिंग प्रोसेसचे, हे एका अँड गेट सारखे काम करतात. जर एक जरी आउटपुट आपलं लो असेल तर आपल्याला आउटपुट 0, म्हणजे एक जरी आपण फेजवर जर आपण कट झालो तर आपला प्रवास तिथे संपतो. अच्छा, ते अँड गेट सारखं. तर त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक एका गोष्टीत परफेक्ट असून चालणार नाही. आपला जी प्रोसेस आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला परफेक्ट राहावं लागेल. अदर ते असंच नाही होणार की आपण जर नुसतं कोडिंगवर भर देऊन आपलं सिलेक्शन होईल. ऍप्टी, रिझनिंग हे तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं कोडिंग आहे. कारण जर आपण ती टेस्ट क्लिअर नाही केली तर आपण कोडिंगकडे जाणारच नाही. बरोबर. तर ते फर्स्ट राऊंड क्लिअर करायला आहे. त्याच्यानंतर ऍप्टीचा सेक्शन झाल्यानंतर मग कोडिंग करणं, सर्वात हार्डकोर कोडिंग करणं इम्पॉर्टंट आहे. कारण आता जे कोडिंगची रेंज वाढलेली आहे ती खूप, म्हणजे पहिले कसे नॉर्मल कोड जायचे त्याच्यापेक्षा आता लेवल अप थोडी झालेली आहे. तर त्याच्यामुळे कोडिंगवर थोडं जास्त फोकस करायला लागेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, सॉरी टू इंटरप्ट यू प्रणव, परंतु मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की जसं याने सांगितलं की जो फर्स्ट राऊंड असतो त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश हा पार्ट तुम्हाला प्रिपेअर तर करावाच लागेल, पण सोबतच जसं ग्रुप डिस्कशन किंवा कम्युनिकेशन जो पार्ट येतो तो पण आपल्याला प्रिपेअर करावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोडिंग हा पार्ट आहे. आणि असे जे आमचे विद्यार्थी तिथे हायर झालेले आहेत वेगवेगळ्या कंपनीजमध्ये, IT सेक्टरमध्ये, यांचंच एक ओपिनियन घेऊन आय एम रिअली फिलिंग ग्लॅड की टेक्निकल कोर्सेस जे आहेत, जे कोडिंग लँग्वेजेस आहेत ते पण आम्ही इंट्रोड्यूस केलेले आहे कोचिंगमध्ये. म्हणजे कंबाईन कंपनी प्लेसमेंट ट्रेनिंगचा प्रोग्राम इथे आपण घेतो आहे, जे ऍप्टी, रिझनिंग, इंग्लिश, कम्युनिकेशन स्किल आणि कोडिंग हा सुद्धा पार्ट इथे घेतो आहे. तर प्रणव, प्रिपरेशनची सिस्टीम एकदा विद्यार्थ्यांना सांगू शकशील का तू? प्रिपरेशनची सिस्टीम त्याच्या म्हणजे आपल्याला सर्वात पहिले 3rd इयर होपर्यंत तुम्ही टेक्निकल पार्ट तुमचा कम्प्लिशन करा. म्हणजे 3rd इयर पर्यंत यांनी टेक्निकल पार्ट कम्प्लीट करा. कारण तो असा एक पार्ट आहे की जो एका सडन पिरियड मध्ये होणार नाही, त्याला थोडा लॉंग टर्म एफर्ट द्यावा लागेल. म्हणजे त्याला कंटिन्युअस प्रॅक्टिस द्यावा लागेल. आणि आपल्या सिलेबस, जर तुम्ही कम्प्युटर बॅकग्राऊंडचे असाल तर तुमच्या सिलेबस मध्ये तो तुम्हाला कंटिन्युएशन मध्ये राहते, तर सिलेबस प्लस टेक्निकल ते सोबत होऊन जाते. आणि जेव्हा ऍप्टीचा वगैरे येते तेव्हा माझं पर्सनल ओपिनियन आहे की 6 सेम 7th आणि 8 हे 3 सेमच्या मधात आपण ऍप्टी साठी प्रिपेअर करणं चालू केलं पाहिजे. 6 सेम मध्ये तरी कमीत कमी चालू केलं पाहिजे. म्हणजे 3rd इयर पासूनच तुम्ही प्रिपरेशन चालू करायला पाहिजे. मग फायनल इयर मध्ये सगळ्या गोष्टींचं बंबार्डिंग होणार नाही आणि तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करून इंटरव्ह्यू देण्यासाठी सोपं जाईल आणि बाकी लोकांपेक्षा एक्सेल करू. जसं तू HCL टेक्नॉलॉजीमध्ये 250 ते 300 विद्यार्थी त्यांनी हायर केले होते, तर कॉम्पिटिशन किती होती? म्हणजे मला ऐकायला एक क्युरियोसिटी आहे की नंबर ऑफ पार्टिसिपंट्स किती होते मग त्या पोझिशनसाठी अप्लाय करणारे? ते पार्टिसिपंट HCLनी नोटिफिकेशन काढली होती की ऑल ओव्हर इंडिया 15,000 ग्रॅज्युएट्स त्यांनी हायर करणार आहेत. जे एक नंबर खूप कमी आहे ऍज अपर टू प्रिव्हियस हायरिंग. त्यांनी ऑल ओव्हर इंडिया फक्त 15,000 हायर करणार इतकं सांगितलं होतं. त्याच्यामध्ये ते मग नॉन टेक्निकल प्रोफाईल पण आल्या आणि टेक्निकल पण आल्या. अच्छा. तर आता त्यांनी कसं केलेलं आहे की त्यांनी बॅच वाईज उचलत आहे ऍज पर प्रोजेक्ट रिक्वायरमेंट. आता माझी जी 250 जणांची बॅच होती, 250-300, ही माझी फर्स्ट बॅच होती जी टेक्निकल प्रोफाईल साठी सिलेक्ट झाले होते. तर मग जेव्हा ते आमचे ट्रॅक डिस्ट्रीब्यूट झाले त्यामुळे जावा ट्रॅक साठी जे होते आम्ही 45 पीपल होतो. तर बाकीच्यांना मग .NET, पायथन, कोणाला C#, C++ किंवा ओरॅकल, PL/SQL असे डोमेन दिले होते त्यांना टेक्नॉलॉजीज. तर मग त्याच्यानंतर आमची ट्रेनिंग त्याच बेसिसने झाली. 45 पीपल, मग त्यांची ट्रेनिंग. असा त्यांनी एक पॅटर्न बनवला होता. असं झालेलं आहे. तर प्रणवनी त्याची संपूर्ण जर्नी विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुढे सांगितलेली आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारचं गायडन्स मिळायचं जर बघायचं असेल किंवा
त्याच्याकडून हवं असेल तर लिंक्डइनवर त्याचं प्रोफाईल अवेलेबलच आहे त्याच्या नावाने. प्रणव कुठल्या नावाने तुझं लिंक्डइनवर प्रोफाईल आहे? माझं प्रणव अमृते. प्रणव अमृते नावाने तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता, त्याच्यासोबत डिस्कस करू शकता. जर तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल तर नक्कीच प्रणव तुम्हाला हेल्प करेल, कारण तो आमचे पण जे विद्यार्थी आहे कोचिंग क्लासेसमध्ये जे आता करत आहे प्रिपरेशन त्यांना सुद्धा नेहमी गाईड करत असतो. आणि एक मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ तर्फे प्रणवला आम्हाला एक स्मॉल टोकन ऑफ लव द्यायचं आहे. तर मी ते टोकन ऑफ लव एक घेऊन येतो, ज्याच्या थ्रू एक छोटंसं अप्रिसिएशन म्हणून आमच्याकडून त्याचं करण्यासाठी. तर प्रणव, इट्स अ स्मॉल टोकन ऑफ लव फ्रॉम अवर एंड. हे प्रणवला आमच्याकडून एक छोटीशी भेट आहे. आशा करतो मी हे प्रणव मी माझ्या साईडने ठेवून देतो, मग तू तुझं कलेक्ट करून घेशील, कारण आपले विद्यार्थी मित्र आपल्याला ऐकत आहेत. हे व्हिडिओ आपल्याला एक हॅपी एंडवर एंड करायचे आहे. तर जे प्रणवनी गायडन्स आपल्याला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण अशा प्रकारच्याच, हा फ्रेशर असून सुद्धा त्यांनी डेव्हलपरची पोस्ट अचीव केलेली आहे, तर तुम्ही पण टेक्निकल असो की नॉन टेक्निकल असो, जसं HCL मध्ये नॉन टेक्निकल प्रोफाईल पण खूप आहे, किंवा तुम्ही नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचे जरी असाल आणि तुम्हाला टेक्निकलमध्ये यायचं असेल तरी रस्ता जरी कठीण असला तरी यश मिळणं नक्कीच आहे, जर तुमचं डिसिप्लिन आणि एफर्ट्स तिथे राहतील. तर जर तुम्हाला कोचिंग क्लासेस इथे जॉईन करायचे असेल तर दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी ऑन बिहाफ ऑफ मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ प्रणवला त्याच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. प्रणव, थँक्यू सो मच की तू आलास आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना गाईड केलं. पुढे पण जेव्हा प्रणव पुढील आणखी प्रमोशन्स घेतील आणि कंपनी स्विच करतील तर नक्कीच तुझं जे बॉन्ड आमच्यासोबत जुळलेला आहे तो सदैव तसाच राहो अशी आशा करतो प्रणव. नक्कीच सर. तर मित्रांनो, असेच आणखी व्हिडिओ घेऊन आपण आणखी येऊया आणि आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.